नमस्कार मंडळी, सर्वांचा आवडता पेरी पेरी मसाला घरी कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. पेरी पेरी मसाला, फ्रेंच फ्राईज आणि पकोडे बनतील आणखीन टेस्टी. बाजारामध्ये मिळणाऱ्या पेरी पेरी मसाल्याऐवजी आता तुम्ही घरच्या घरी झणझणीत आणि चटपटीत मसाला तयार करू शकता. काही मोजक्या मसाल्याच्या पद्धतीने हा मसाला बनवणे अत्यंत सोपे आहे आणि योग्य पद्धतीने स्टोअर केल्यास तो अनेक महिने टिकू शकतो. पेरी मसाला पकोडे, फ्रेंच फ्राईज, पॉपकॉर्न आणि इतर स्नॅक्सची चव कैक पटीने वाढवतो. जर तुम्हालाही पेरी पेरी मसाल्याची चटपटीत चव आवडत असेल तर पाहूया तो घरच्या घरी कसा बनवायचा. पेरी पेरी मसाला बनविण्यासाठी लागणारे साहित्य: 2 मोठे चमचे कांदा पावडर, 1 मोठा चमचा आले पावडर, 2 मोठे चमचे लसूण पावडर, 2 मोठे चमचे पाप्रिका पावडर, 1 मोठा चमचा मिक्स हर्ब्स, 1 मोठा चमचा काळे मीठ, 1 मोठा चमचा आमचूर पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट, आवडीनुसार कमी किंवा जास्त करा, 1 मोठा चमचा चिली फ्लेक्स, 1 मोठा चमचा सुका पार्सले किंवा 1 मोठा चमचा ऑरेगॅनो. पेरी पेरी मसाला कसा बनवायचा त्याची कृती पाहूया. सर्व मसाले एकत्र करणे: सर्वात आधी एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये कांदा पावडर, आले पावडर, लसूण पावडर आणि पाप्रिका पावडर, मिक्स हर्ब्स आणि काळे मीठ एकत्र करा. आंबट आणि तिखट चव कशी आणायची? त्यानंतर यात आमचूर पावडर आणि लाल तिखट घाला. हे सगळे मसाले चांगले एकत्र करून घ्या. आता याला वाटून घ्यायचे आहे. ते कसे? आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात चिली फ्लेक्स आणि पार्सले किंवा ऑरेगॅनो घाला. पावडर तयार करणे: मिक्सरचे झाकण बंद करून सर्व जिन्नस चांगले बारीक वाटून घ्या, जेणेकरून मसाला एकदम बारीक पावडरसारखा तयार होईल. आता हा मसाला टिकविण्यासाठी स्टोअर कसा करायचा ते सांगते. तयार झालेला पेरी पेरी मसाला एका स्वच्छ आणि कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवा. आता हा मसाला कसा वापरायचा? पेरी पेरी मसाल्याचा वापर कसा करावा? हा घरगुती पेरी पेरी मसाला तुम्ही फ्रेंच फ्राईज, बटाटा, वेजेस, पॉपकॉर्न, सँडविच, पास्ता, मॅगी, पकोडे किंवा कोणत्याही आवडीच्या स्नॅकवर भुरभुरून वापरू शकता. जर हा मसाला हवाबंद डब्यात ठेवला तर तो साधारण 6 महिने आरामात टिकतो. तुम्हाला या मसाल्यासोबत कोणती स्नॅक्स रेसिपी बनवायला आवडेल मला कमेंट्स करून नक्की सांगा. मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत नमस्कार.